ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 95व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2 श्लोक 45. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. इतका सुंदर श्लोक आहे. वेद तिन्ही गुणांच्या कार्याचेच वर्णन करणारे आहेत. हे अर्जुन, तू त्रिगुणरहित हो. पहा, सत्व रजत तम तिन्हीच्या पलीकडे जा म्हणून तिन्ही गुणांनी रहित हो म्हणतात. सत्वजवळ बाळग, सात्विक हो असं कुठे म्हटलेलं नाही भगवंताने. आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी जे सांगितले ते स्पष्ट सांगितलेलं आहे. राग द्वेषादी द्वंद्वानी रहित हो, निरंतर नित्य वस्तू परमात्म्यात स्थित हो. योगक्षेमाची इच्छासुद्धा ठेवू नकोस आणि परमात्मा परायण हो. इथे आत्मवान शब्द आहे. स्पष्टपणाने आत्मवान शब्द आहे. आत्मा आणि परमात्म्यामध्ये फरकच नाही केलेला पहा भगवंताने. भाषांतर असं आहे, वेद 3 गुणांच्या विषयीच प्रतिपादन करतात. आणि हे अर्जुन, तू त्रिगुणरहित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो, नित्य सत्वामध्ये स्थिर रहा, चरितार्थाच्या इच्छेने सुद्धा रहित हो, आत्मपरायण हो. व्याख्या अशी आहे, त्रैगुण्य विषया वेदाहा. या ठिकाणी वेदांचे तात्पर्य वेदांच्या त्या अंशाशी आहे ज्यात तिन्ही गुणांचे आणि तिन्ही गुणांच्या कार्यांचे स्वर्गाधी भोगभूमींचे वर्णन आहे. या ठिकाणी उपर्युक्त पदांचे तात्पर्य वेदाची निंदा करण्यात नाही तर निष्काम भावाच्या महिमेचे वर्णन करण्यात आहे. जसे हिऱ्याच्या वर्णनाबरोबर काचेचे वर्णन केले जाते तर त्याचे तात्पर्य काचेची निंदा करण्यात नाही तर हिऱ्याचे महात्म्य सांगण्यात आहे. तसेच येथे निष्काम भावाचा महिमा सांगण्यासाठी वेदांच्या सकाम भावाचे वर्णन आले आहे, निंदेसाठी नव्हे. मी स्पष्टपणाने सांगेन की निंदेसाठीच वर्णन आलेलं आहे. वेदांचा तो जो सकाम आणि कर्मकांडाचा भाव आहे पहा. भगवंताचं चारित्र्य वाचलं, इतिहास जरी वाचला त्यांचा, तरी लक्षात येतं की जी काही इंद्राची पूजा आहे ती बंद पाडली. त्याला जे काही तूप लोणी वगैरे तुम्ही घालता, हवन करता, त्याच्यासाठी ते करू नका म्हणून सांगितलं. गोवर्धनाची पूजा करा म्हणून सांगितलं. निसर्गाची पूजा करा म्हणून सांगितलं. भगवान श्रीकृष्णाने नाकारलेत. जो भाव आहे त्यातला कर्मकांडाचा तो स्पष्टपणे सगळ्या साधुसंतांचं जे काही अनुभूतीचं जे क्षेत्र आहे त्याची सुरुवात वेदांपासूनच झालेली आहे पहा. पण वेदांमध्ये जो नंतर घुसडला गेलेला भाग असावा पहा, असा वाटेल असा जो कर्मकांडाचा भाग आहे तो स्पष्टपणाने नाकारलेला आहे आणि त्याची निंदा केलेली आहे पूर्ण अंशाने. वेद केवळ 3 गुणांचे कार्य असलेल्या संसाराचेच वर्णन करणारे आहेत पहा. नाही, वेद हे जे सांगितलेलं आहे इथे तर 3 गुणांचं कार्याचं विज्ञानाचं वर्णन करतं. हार्मोन्स जे आहेत, आपण ज्याला म्हटलं सत्व रजतम जे म्हटलेले आहेत, गुण मूळ आणि गुणच गुणांमध्ये वर्तन करतात म्हणून सांगितलेलं आहे. आपल्याला वाटतं की आपण हे सगळ्या गोष्टी करतो ज्या संपूर्णपणे निसर्गतः घडलेल्या गोष्टी आहेत त्या. अर्थात आपण ज्याची निवड करतो त्याची जबाबदारी आपली आहे, लक्षात घ्या. आता काही जणांना वाटेल की मी एखादा गुन्हा केला म्हणजे माझ्याकडून गुणांच्या प्रभावाने ते झालेलं आहे. आपण निवडलेल्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल आपण गुणांना दोष देऊ शकत नाही. एखाद्याला व्यसन असेल ते जन्मतः असणं अपेक्षित आहे. चोरी करणारा जन्मतः चोर असणं अपेक्षित आहे. आपण ऐकलेलं पण आहे की आईच्या पोटातून कुणी चोरी शिकून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण ज्याला निवडतो, ज्या गोष्टींना, ज्या कर्मांना निवडतो त्याची जबाबदारी गुणांवर टाकता येणार नाही पहा. वेद केवळ 3 गुणांचे कार्य असलेल्या संसाराचेच वर्णन करणारे आहेत असे नाही. वेदात परमात्मा आणि त्याच्या प्राप्तीच्या साधनांचेही वर्णन आलेले आहे. आता या ठिकाणी त्रैगुण्य विषया वेदा म्हणून सांगितलेलं आहे आणि वेद हे 3 गुणांच्या संदर्भाने सविस्तर सांगतात आपल्याला सगळं. त्या 3 गुणांचं विज्ञान सांगतात. पण ज्ञान जे आहे
पहा, या ठिकाणी सांगितले ते जर प्राप्त करायचं असेल तर या तिन्ही गुणांनी रहित हो म्हणून सांगितले. तुझ्या शरीराचा जो प्रभाव आहे तुझ्यावरचा, तो त्या 3 गुणांचा प्रभाव शरीरावरचा कमी झाल्याशिवाय कमी होणार नाही आणि तुला आत्म्याचं दर्शन होणार नाही. आत्मवान आत्मपरायण होण्यासाठी निर्योगक्षेम होणं अपेक्षित आहे. योगक्षेम म्हणजे काय आहे? पुन्हा आता यात योग शब्द आहे, पण आपण योगक्षेम हा शब्द उदरभरण या अर्थाने वापरतो. महिन्याला सगळी बिलं गेली पाहिजेत. भगवद्गीतेतलंच वाक्य आहे ते, आयुर्विमा महामंडळाने म्हटलेलं आहे, योगक्षेमं वहाम्यहम. पण योगक्षेमचा अर्थ काय? फक्त उदरनिर्वाह नाही, खूप मोठा अर्थ आहे त्याचा. योग या शब्दाचाच अर्थ जोडलं जाणं आहे. इकडे का असेल किंवा तिकडे असेल, जोडलं जाणं आहे. आणि ते जोडलं जाण्यातून फक्त उदरनिर्वाह हा एवढाच फक्त प्रकार बाहेर येतो असं नाही, परंतु आपल्याला बोलीभाषेमध्ये अनेक गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत की योगक्षेम म्हणजे हे असं असलं पाहिजे. निर्योगक्षेम हो, याचा अर्थ काय? क्षेम म्हणजे कुशल, हे आपल्याला माहिती आहे, आपलं चांगलं व्यवस्थित सगळं सुरळीत चाललेलं असणं. पण ह्या योगाच्या दृष्टीने योगक्षेम हा अशा दृष्टीने इथे सुरळीत चाललेला असणं, ह्याचे अर्थ आपण आध्यात्मिकदृष्ट्या समजून घेतले पाहिजेत. आपल्याला हे समजलं पाहिजे की इथे आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही सुद्धा एकच आहेत. आणखीन यांचं जीवात्म्याच्या अनुषंगाने संसाराशी जोडलं जाणं आहे, त्याची सुद्धा तू चिंता करू नको म्हणून सांगतात. मग ते कुठल्याही अर्थाचं जोडलं जाणं असू दे, फक्त पोट भरण्याच्या अर्थाने नव्हे. हे अनेक गोष्टी असतात आपल्या सगळ्या शरीराच्या अनुषंगाने आपल्याला प्राप्त झालेल्या, या पंच जी इंद्रिय आहेत त्यांच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या गोष्टी, त्या सगळ्याच्याच अनुषंगाने सांगतात की त्याची चिंता करू नको आणि आत्मवान हो म्हणून सांगतात. नित्य सत्वस्थ, सत्वामध्ये, सत्व काय आपण ऐकलेलं आहे, सत आणि असत, जे परिवर्तनशील नाही, जे अपरिवर्तनशील आहे ते सत आहे, बाकी सगळं असत आहे. जे शाश्वत आहे ना, जे सत आहे ना, त्याला सत्व म्हटलेलं आहे. नित्य त्याच्यामध्ये स्थिर राहा म्हणून सांगितले. नित्य सत्वस्थ हा. आणि पुढे काय सांगतात? निर्योगक्षेम हा. आणि मग तू बाकीच्या तुझ्या म्हणजे इथे थोडक्यामध्ये इथे तुला कोणती हालचाल मग करण्याची गरज नाही. आपल्याला माहिती आहे पोटापाण्यासाठी आपल्याला मिळवायला बाहेर जावं लागतं. पशुपक्षीसुद्धा दिवसा आपलं अन्न मिळवायला बाहेर पडत असतात पहा. परंतु इथे मात्र आत्मपरायण होण्यासाठी तुम्हाला आत्म्याला शोधायला जाण्याची गरज नाही, म्हणून तू निर्योगक्षेम हो म्हणून सांगतात. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. हे अर्जुना, तू 3 गुणांचे कार्य असलेल्या संसाराच्या इच्छेचा त्याग करून संसारापासून विरत हो. आता इथे आपण अत्री मुनींची दत्तात्रेयांच्या जन्माची कथा आपण ऐकलेली असेल. अत्री हे 3 गुणांचा अभाव असलेली, म्हणजे तुमच्यामध्ये ज्यावेळेला 3 गुणांचा अभाव होईल, सूक्ष्म अहंकाराचं प्रतीक असलेले असूया तुम्ही सोडून तुम्ही अनुसय व्हाल. शेवटचा जो अगदी त्याहीपेक्षा सूक्ष्म अहंकार जो लज्जा आहे तोही त्यागाल, तेव्हा साक्षात भगवान किंवा परमात्माच तुम्हाला स्वतःला दान देऊन टाकतो पहा. आणि मग तो दत्त अवतार होतो. दत्त म्हणजे स्वतःला दानामध्ये देऊन टाकणं. आपण आपली असलेली एखादी गोष्ट देतो ते एक दान आहे, आणि दत्त नावाचं जे दान आहे त्याच्यामध्ये स्वतःचं दान देणं असा त्या दत्त दानाचा अर्थ आहे. आणि हे तीन जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत सृष्टीचं हे चक्र हे करणारे, त्यांनी आपल्याला दान दिलेलं आहे. आणि मग दत्ताचं पण इथे अत्री होणं हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं इथे वर्णन करतात की निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. हा आशीर्वाद दिलेला आहे भगवंतानी, 3 गुणांचा अभाव असलेला हो. याचा अर्थ आहे काय? किंवा आपण एका बाजूला त्रिगुणात्मक दत्त म्हणतो आणि त्रिगुणातीत दत्त म्हणतो. 3 गुणांच्या अतीत असलेला, किंवा अत्री हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे, 3 गुणांचा अभाव आहे त्यांच्याकडे.
ह्याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे ते 3 गुण नाहीतच. ह्याचा अर्थ असा आहे की ते तिन्हीचे तिन्ही गुण त्यांच्या नियंत्रणात आहेत. त्यांचा समतोल साधलेला आहे त्यांनी, ती समता त्यांनी साधलेली आहे त्या तिन्ही गुणांच्या बाबतीत. हा विषय सगळाच पुन्हा त्या समतेच्या चष्म्यातून पाहावा लागेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वधर्म पालन करण्यासाठी लागणाऱ्या समतेच्या चष्म्यातून पाहिलं पाहिजे. सगळ्याच श्लोकांचं वर्णन त्या अनुषंगाने केलेलं आहे. मागचे श्लोक वाचता वाचताच आपल्या हे लक्षात येतं सगळं. या श्लोकांचा मागच्या श्लोकांशी असलेला संबंध पाहता हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. निर्द्वंद्व हा. आता इथे संसारातून उत्थान होण्यासाठी राग आणि द्वेष इत्यादी द्वंद्वाहून रहित होण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आता इथे सत आणि असतचं द्वंद्व हे सुद्धा सांगितलेलं आहे. बुद्धीमध्ये सत असत विवेक बुद्धी म्हणतो आपण, तर त्या बुद्धीमध्ये सातत्याने हे द्वंद्वसुद्धा चालू असतं की काय सत आणि काय असत आहे. आणि मग नंतर असतच्या मागे लागल्यानंतर त्या असतमध्ये होणारे राग आणि द्वेष हे सुद्धा मोठं द्वंद्व आहे, लक्षात घ्या. मूळचं द्वंद्व आहे ते सत आणि असतमध्ये होणारं, सत्सत विवेक बुद्धीमध्ये होणारं ते द्वंद्व आहे. त्याच्यापासून तू अलिप्त हो म्हणून सांगतात, कारण त्याच्या मागच्याच शब्दामध्ये त्यांनी सांगितले नित्य सत्वस्थ हा. नित्य सत्वामध्ये स्थिर हो अर्जुना, म्हणजे काय, सतमध्ये स्थिर हो आणि सत आणि असतच्या द्वंद्वातून तू बाहेर पड. इथे सलग हा जाणवणारा अर्थ आहे. अर्थात त्याला संसारात फसवणारे आहेत. पहा, गीता 3रा अध्याय श्लोक 34. संसारातून उत्थान होण्यासाठी रागद्वेष इत्यादी द्वंद्वाहून रहित होण्याची फार मोठी आवश्यकता आहे, कारण हेच वास्तविक मनुष्याचे शत्रू आहेत. अर्थात त्याला संसारात फसविणारे आहेत. म्हणून तू संपूर्ण द्वंद्वांपासून रहित हो. ह्या कुठल्याच द्वंद्वामध्ये तू पडू नको. शरीर शरीरीच्या, देह देहीच्या किंवा कोणत्याच द्वंद्वामध्ये तू पडू नको. सत असतच्या द्वंद्वामध्ये तू पडू नको. राग आणि द्वेषाच्या कोणत्याच द्वंद्वामध्ये पडू नको. एक सगळ्या ठिकाणी दिसतं ते विविध आहे, सगळं दिसतं, अगदी बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये समता काय आहे, नेमकं त्याच्यामध्ये आपण आकर्षित व्हावं का द्वेष त्याचा करावा, त्याचा राग करावा म्हणजे अनुराग करावा की द्वेष करावा त्याचा, या द्वंद्वातून मुक्त हो. त्या सगळ्याकडे समानतेने, जय पराजयाकडे सुद्धा समानतेने पहा, लाभ हानीकडे सुद्धा समतेने पहा, सुख आणि दुःखाकडे समतेने पहा. सगळं समान करून टाक म्हणतात. सुख दुःख समय कृत्वा, सगळं समान करून टाक म्हणतात ते. इथे तुझ्या कर्तृत्वाची आवश्यकता आहे. तिथे निर्योगक्षेम होण्याची आवश्यकता आहे. की जिथे आत्मपरायण व्हायला सांगतात तिथे प्रयत्नांची गरज नाही, उलट पक्षी तिथे प्रयत्न सोडण्याची गरज आहे. पहा, खूप सोपं उदाहरण मी सातत्याने देत असतो की ज्यावेळेला पाणी तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये घेता आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही खळखळाट करता आणि तुमचा स्वतःचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करता. खूप प्रयत्न केल्यानंतर तो खरं म्हणजे चेहरा दिसायला पाहिजे, परंतु तुम्ही ज्यावेळेला प्रयत्न करत नाही, पाणी स्थिर होतं, त्या भांड्याला स्पर्शसुद्धा तुम्ही करत नाही, त्या स्थिर पाण्यामध्ये चेहरा खूप व्यवस्थित दिसतो. प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थातच त्याच्याबद्दल सांगितले की आत्म्याला आत्म्याच्याच पद्धतीने पहा म्हणून सांगितले. तो तसा पाहता येतो, तुम्ही समजता तसा पाहता येत नाही. आठवून पहा मागचे श्लोक. या पद्धतीने पाहत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे निर्योगक्षेमाचा अर्थ काय आहे. प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. पहा, म्हणून येथे भगवान अर्जुनाला निर्द्वंद्व होण्यासाठी आज्ञा का देत आहेत, कारण की द्वंद्वांनी संमोह होतो, संसारात फसगत होते. अध्याय 7 श्लोक 27. जेव्हा साधक निर्द्वंद्व होतो तेव्हा तो दृढ होऊन भजन करू शकतो. अध्याय 7 श्लोक 28. निर्द्वंद्व झाल्यास साधक सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो. अध्याय 5 श्लोक 3. निर्द्वंद्व झाल्याने मोह नाहीसा होतो. अध्याय 15 श्लोक 5. निर्द्वंद्व झाल्याने साधक कर्म करूनही बांधला जात नाही. किती सुरेख आहे पहा. अध्याय 4 श्लोक 22. तात्पर्य, साधकाची साधना निर्द्वंद्व होण्यानेच दृढ होते.
म्हणून भगवान अर्जुनाला निर्द्वंद्व होण्याची आज्ञा देतात पहा. दुसरी गोष्ट, जर संसारात कोणत्याही वस्तू व्यक्तीविषयी आसक्ती असेल तर दुसऱ्या वस्तू व्यक्ती इत्यादीत द्वेष निर्माण होईल, हा नियम आहे पहा. या ठिकाणी द्वंद्वाचा भाव सांगत असताना भगवंत या ठिकाणी काय म्हणतायत हे आपण आणखीन काही खुलासेवर स्वामींनी सांगितलेलं आहे ते पाहू की एकाच विषयात एकाच वस्तूच्या ठिकाणी दोन प्रकारचे भाव ठेवणे द्वंद्व आहे. परंतु ज्या ठिकाणी विषय आणि वस्तू वेगवेगळे असतात तेथे द्वंद्व नसते. जसे प्रकृती आणि पुरुष, जड आणि चेतन या दोघांना वेगवेगळे समजणे द्वंद्व नाही, तसेच संसाराशी विमुख होऊन भगवंताला सम्मुख होणे द्वंद्व नाही. परंतु केवळ संसारातच दोन भाव म्हणजे राग द्वेष हर्ष शोक सुख दुःख इत्यादी झाले तर ते द्वंद्व होते आणि याच द्वंद्वात मनुष्य फसतो पहा. सत्वस्तू न समजल्यामुळे नेमकं कुठल्या सत्वामध्ये स्थिर व्हायला भगवंत सांगतात, जे शाश्वत आहे, अपरिवर्तनशील आहे, ज्याच्यात भाव विद्यमान आहे, अभाव विद्यमान नाही, न अभाव विद्यते सतः, सतमध्ये अभाव नाही पहा, असं स्पष्ट सांगतात त्या वस्तूचं. आणि मग त्याच्या जी सत नाही आहे अशा वस्तूंचं त्यांची निवड पारख करण्यामध्ये आपली जी चूक होते त्याला द्वंद्व म्हटलेलं आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी दुसरी गोष्ट, जर म्हणजे संसारात कोणत्याही वस्तू व्यक्तीविषयी आसक्ती असेल तर दुसऱ्या वस्तू व्यक्ती इत्यादी द्वेष निर्माण होईल, हा नियम आहे. असे झाल्यास भगवंताची उपेक्षा होईल, हाही एक प्रकारचा द्वेष आहे. आता इथे माझ्या आईवर प्रेम आहे म्हणजे मी जगातल्या सगळ्या मातांचा द्वेष करतो, असं घडण्याचं काही कारण नाही आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि भगवंताची उपेक्षा होणं हा भाग ह्याच्यामध्ये नाहीच आहे, त्याची उपेक्षा कोणीच करू शकत नाही. तो अपेक्षा उपेक्षा सगळ्याच्याच पलीकडे आहे भगवंत. पण साधकाला जेव्हा भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल तेव्हा संसाराची द्वेष होणार नाही, तर संसारापासून स्वाभाविक उपरती होईल. आणि उपरती होण्याची पहिली अवस्था ही असेल की साधकाचा प्रतिकूलतेत द्वेष राहणार नाही, तर त्याची उपेक्षा होईल. आता इथे खूप भयानक परिस्थिती बऱ्याच जणांची निर्माण होते, वेड लागले काही लोकांना. ते असं की मग संसाराशी त्यांची स्वाभाविक उपरती झाली नाही तर त्यांना सातत्याने वाटत राहतं की भगवंतांनी मला जवळ केलेलं नाही, संसाराच्या या रहाटघाटग्यात मी अडकलेलो आहे. इथे कुणी सांगितलं उपरती व्हायला पाहिजे म्हणून? स्वाभाविक उपरती संसाराच्या आसक्तीशी झाली पाहिजे. संसार कुणाला चुकला आहे? साधू संतांनी म्हटलेलंच आहे, तुकाराम महाराजांनी, तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. इथे संसाराच्या उपरतीचा विषय नाही आहे पहा, उलट पक्षी संसारातली कर्तव्य पालन करण्याचा विषय आहे. आणि त्याला स्वधर्म म्हटलेला आहे, याचा अर्थ संसार करायला शिकवतो भगवंत तुम्हाला. इथे काहीतरी वेगळं कल्पना डोक्यामध्ये घेणं हा भयानक विषय आहे. आणि त्यांनी खूप लोकांची दाणादाण किंवा काय म्हणतो आपण दैना झालेली आहे त्यांची. नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये समतेची कास धरून समतेचं बोट धरून त्याचंच चिंतन नामस्मरण करत तुम्ही तुमच्या संसारात तुम्हाला जे सहज प्राप्त झालेली जी कर्तव्य आहेत ती स्वधर्म समजून, तो स्वधर्म आहे हे समजून त्याचा आदर करून त्याचं पालन कर आयुष्य आपलं व्यतीत केलं पाहिजे, हे लक्षात घ्या शेवटच्या श्वासापर्यंत. तर ते अलगद होईल. उपरतीची वगैरे अपेक्षा न करता तुम्ही आहे ह्याच ठिकाणी, जसं कमळ राहतं चिखलामध्ये, चिखलाचा कोणताही गुण न घेता पण ते चिखलातच राहत असतं. आपल्या आजूबाजूला चिखलच आहे, त्याच्या बाबतीला आणखी चिखल न करता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यातच आपल्याला राहायचं आहे आणि त्यातच आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि ते सांगणारं शास्त्र भगवद्गीता आहे. या ठिकाणी उपरती होण्याची पहिली अवस्था ही असेल की साधकाचा प्रतिकूलतेत द्वेष राहणार नाही, तर त्याची उपेक्षा होईल. आणि उपेक्षेनंतर उदासीनता येईल आणि उदासीनतेनंतर उपरती होईल. उपरतीत सर्व राग द्वेष नष्ट होतात. या क्रमात जर बारकाईने पाहिले तर उपेक्षेत रागद्वेषाचे संस्कार राहतात आणि उदासीनतेमध्ये रागद्वेषाची सत्ता असते आणि उपरतीमध्ये रागद्वेषाचे संस्कार आणि सत्ता राहत नाही.
तर राग आणि द्वेषाचा संपूर्ण अभाव होतो. इथे आत्मपरायण होण्याची आवश्यकता आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नित्य सत्वस्थ याची व्याख्या काय आहे? द्वंद्वापासून रहित होण्याचा उपाय जो नित्य निरंतर राहणारा सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा आहे, त्यात स्थिर होणे आहे, तरी तू त्यात निरंतर स्थित राहा म्हणून सांगतात. इथे सत्तत्वाबद्दल सांगितलेलं आहे. ज्याच्याबद्दल मागे सांगितलेलं होतं ते सत जे आहे त्याच्यात अभाव नाही कसला. त्या नित्यसत्व त्याच्यामध्ये स्थिर राहा, नित्य स्थिर राहा म्हणून सांगतात. निर्योगक्षेम हा, तू योग आणि क्षेमाची इच्छासुद्धा ठेवू नको, कारण जे केवळ मतपरायण होतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. हे 9व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकामध्ये येणार आहे. इथे सांगत असताना ज्याला ज्याचं रसायन जसं आहे तसं त्यांनी हे समजून घ्यावं. पहा, सगळीकडे एकच गोष्ट सांगितलेली नाही आहे. तुमचं रसायन काय आहे त्या पद्धतीने ते पाहून तुम्ही ह्या गोष्टी त्याचा स्वीकार करावा आणि मग त्याचं पालन करावं. पहा, इथे स्वधर्माचा आणि समतेचा विषय चालू आहे. आणि योग ज्या सगळ्या अध्यायांच्या शेवटी योग हा शब्द वापरलेला आहे, त्या योगाची व्याख्यासुद्धा आता पुढे करणार आहेत याच ठिकाणी. आपण हे समजून घेतलं पाहिजे. तर भगवंत इथे आत्मपरायण व्हायला सांगतात. मतपरायण म्हणजे भगवंताकडेच त्याची दृष्टी लागावी. खरं सांगायचं तर 9व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकात जे सांगितलं की माझ्याकडे दृष्टी लाव, आणि इथे सांगितलं की तू तुझ्याकडे स्वतःकडे दृष्टी लाव. दोन्हीचा अर्थ खरं सांगायचं तर एकच आहे. कारण परमात्मा आणि आत्मा हे वेगळे नाहीत. आत्म्याला जाणलं की तुम्ही सगळ्याच विश्वाला जाणू शकाल. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आत्मवान, तू केवळ परमात्मपरायण हो, एका परमात्म प्राप्तीचाच उद्देश ठेव. इथे स्पष्टपणाने आत्मवान असा शब्द वापरलेला आहे. आत्मपरायण होण्यासाठी सांगितलेला आहे. परिशिष्ट भाव असा आहे की निर्द्वंद्व हा वास्तविक जड चेतन. आता इथे त्याच्या आधी आपण निर्योगक्षेम संदर्भात सांगितले की अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीचे नाव योग आहे आणि प्राप्त वस्तूचे रक्षण करण्याचे नाव क्षेम आहे. म्हणजे प्राप्त वस्तूचं रक्षण करण्याचं नाव क्षेम आहे म्हणून सांगतात. आणि ते सांगतात निर्योगक्षेम भव, तू निर्योगक्षेम हो, त्याचं ते प्राप्त वस्तू जी आहे तिचं रक्षण करण्याचा भाव ठेवू नकोस. गरजच नाही त्याची, कारण आत्मा येतो. त्याचं रक्षण कोण करणार? तो जर तुझा आधारच आहे सगळ्याचा. रक्षणापासून, तुझ्या उत्पत्ती स्थिती लयीपासून सगळ्याचाच आधार तो आहे. तर त्याच्या योगक्षेमाची चिंता म्हणजे जे प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे, त्याचं रक्षण करण्याची आवश्यकता नाही, किंवा ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. म्हणून सांगितले की निर्योगक्षेम भव, म्हणजे निर्योगक्षेम हो म्हणून सांगतात ते. तर परिशिष्ट भाव असा आहे की निर्द्वंद्व हा वास्तविक जड चेतन सत असत नित्य अनित्य नाशवान अविनाशी इत्यादीचा भेदसुद्धा द्वंद्व आहे. इथे खरं सांगायचं तर त्याचाच विचार आलेला आहे. योग आणि क्षेम याची इच्छासुद्धा द्वंद्व आहे. द्वंद्व झाल्याने सर्व काही भगवंतच आहेत या वास्तविकतेचा अनुभव येत नाही. कारण जर सर्व काही भगवानच आहेत तर मग जड चेतन इत्यादीचे द्वंद्व कसे काय राहू शकते. म्हणून भगवंताने अमृत आणि मृत्यू, सत आणि असत दोन्हींना आपले स्वरूप आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. तोच विषय सूर आणि असुरा संदर्भातसुद्धा आहे. दोन्ही त्याचीच रूपं आहेत. अमृतम चैव मृत्युश्च सच्चाहम अर्जुनम. अध्याय 9 श्लोक 19. आता हे इतकं सुरेख आपण ऐकल्यानंतर 3 गुणांच्या पासून विरहित व्हायला सांगितलं. वेद 3 गुणांचं वर्णन करतात, त्यांचा विचार करू नको म्हणून सांगितलं कर्मकांडाचा. त्यानंतर निरंतर सतमध्ये स्थिर राहा म्हणून सांगितलं. आणि तुझ्या आत्म्याचं रक्षण करण्यासाठी किंवा तुझ्या आत्म्याला प्राप्त करण्यासाठी तू प्रयत्न करू नको म्हणून सांगितलं. तो नित्य प्राप्त आहे. तू गुणांच्या पलीकडे गेलास तरी पुरेसा आहे. आणि मग तशा पद्धतीने आत्मा असा प्राप्त झाल्यानंतर आत्मवान हो म्हणून सांगितलं.
जे नित्य प्राप्त आहे ते सहजगत्या प्राप्त झाल्यानंतर, कारण 3 गुणांच्या मध्ये फसगत करून घेऊन आपण त्या आत्म्याला बाजूला टाकलेला आहे, किंवा त्याची ओळख झालेली नाही आपल्याला स्वरूपाचं ज्ञान झालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण भटकत राहतो. म्हणून 3 गुणांच्या पलीकडे जायला सांगतात. सत्व रजत तम यांनी रहित व्हायला सांगतात. अशा ह्या सुंदर श्लोकानंतर पुढे जो श्लोक आहे त्याच्याशी ह्या श्लोकाचा संबंध काय आहे तो पाहूया. त्रिगुणरहित निर्द्वंद्व इत्यादी झाल्याने काय होईल हे पुढच्या श्लोकात सांगतात. ऐकूया पुढच्या श्लोकात. ओम परमात्मने नमः.